आज यूट्यूबवर आणि काही मंडळींनी माझ्या कानावर एक बातमी घातली यूट्यूबवरही, मग त्यानंतर मी पाहिली. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, की जे घडसुली मैदान म्हणून फलटणमध्ये प्रसिद्ध आहे, याच्या संबंधाने माजी खासदार आणि आमदार यांनी काही त्या ठिकाणी येऊन वक्तव्य केलं. ही सरकारी जागा आहे आणि ते सर्वांसाठी खुलं करण्यात येत आहे वगैरे वगैरे. मला फक्त या ठिकाणी एकाच गोष्टीचा त्या ठिकाणी खुलासा करायचा आहे. हे जे मैदान आहे हे मुदोजी हायस्कूलच्या स्थापनेपासून मुदोजी हायस्कूलचं मैदान म्हणून त्या ठिकाणी हे ओळखलं जातं. संस्थान काळामध्ये मुदोजी हायस्कूल असेल, ते मैदान असेल, हे संस्थांचं म्हणून त्या ठिकाणी होतं. आणि नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी संस्थान ज्या वेळेला त्या ठिकाणी भारतीय शासनामध्ये मर्ज झालं, विलिनीकरण झालं, त्यावेळेला ह्या काही प्रॉपर्टीजवर सरकार म्हणून त्या ठिकाणी नावं लागली. त्यापैकी मुदोजी हायस्कूल हे शासनाने परत फलटण एज्युकेशन सोसायटीला काही मोबदल्याच्या नुसार त्या ठिकाणी दिलं. आणि हे मैदान सुद्धा 1951 पासून हे मुदोजी हायस्कूलला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे भाडेपट्ट्याने देण्यात आलं आणि त्याचा भाडेपट्टा हा जो कालावधी आहे तर प्रत्येक कालावधीनुसार हा त्या ठिकाणी सरकारने, कलेक्टर साहेबांनी हा वाढवत नेलेला आहे. मला वाटतं त्या ठिकाणी सीओ साहेब होते आणि त्यांनी सुद्धा उल्लेख केला की 2017 पर्यंत तो भाडेपट्टा होता आणि त्यानंतर काही दिसून येत नाही. मला वाटतं ह्या सगळ्यांना जरा अपुरी माहिती आहे. 2017 पासून 2047 पर्यंत हा भाडेपट्टा रिन्यू केलेला आहे, त्याचं नूतनीकरण केलेलं आहे. आणि 2047 पर्यंत असणारं सर्व भाडं त्या ठिकाणी फलटण एज्युकेशन सोसायटीनी मुदोजी हायस्कूलनी चलनाद्वारा सरकारी दरबारात भरलेला आहे. हे मुद्दा मी माहिती करून देतो. आणि 2047 पर्यंत ही जागा, हे मैदान हे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुदोजी हायस्कूलच्या ताब्यातच निश्चितपणाने आहे. आणि तशा प्रकारचा आपल्याकडे भाडेपट्टा उपलब्ध आहे, नूतनीकरण केलेला भाडेपट्टा उपलब्ध आहे. वास्तविक हे मैदान हे खुलंच आहे, खेळासाठीच वापरलं जातं, अन्य कशाहीसाठी वापरलं जात नाही. मुदोजी हायस्कूलमध्ये आज जवळपास 5,500 मुलं मुली शिक्षण घेतात. आता तुम्ही विचार करा, 5,500 मुलं मुली शिक्षण घेत असतील तर हे मैदान त्यांनाच पुरू शकेल का त्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी मैदान या शाळेला लागेल. हा साधा विषय. आणि हे आपल्या फलटणमधील तालुक्यामधीलच मुलं मुली ह्या मैदानाचा वापर करतात, त्याच्यापेक्षा बाहेर कुणीही करत नाही. तिथं जर खेळायसाठी म्हटलं तर त्या ठिकाणी एक हॉकीचं त्या ठिकाणी ग्राउंड पूर्णपणे व्यवस्थितपणे बसतं आणि एक फुटबॉलचं बसतं. त्याशिवाय बास्केटबॉल आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे, खो खो चालू केलेला आहे आणि लेदर बॉलवरची क्रिकेट अकॅडमी सुद्धा त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये चालू केलेली आहे. थोडक्यामध्ये मैदानाचं जेवढं काही फलटण एज्युकेशन च्या ताब्यात आहे त्याचा इंच आपण खेळासाठीच वापरतो, खेळाशिवाय दुसरं कुठल्याही कारणासाठी वापरला जात नाही. आणि मला आपल्याला हे जरूर सांगितलं पाहिजे की त्या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये आज हॉकी एवढ्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खेळला जातो. अनेक मुलं मुली हॉकीमध्ये आज आंतरराष्ट्रीय पातळीवरपर्यंत सुद्धा खेळत आहेत. आणि ह्याला जर काही कारणीभूत असेल तर ते मैदान कारणीभूत आहे. आणि त्या ठिकाणी हॉकी जो खेळ खेळला जातो, आमचे धुमाळ सर होते, त्यांच्या काळामध्ये हॉकी त्यांनी सुरू केलं. आणि त्यानंतरचा काळ आपण बघितले, आपल्या 3 मुली आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळतात. अनेक मुलं मुली शासकीय सेवेमध्ये केवळ हॉकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोचलेली आहेत. आणि पूर्णपणे ते मैदान हॉकीसाठी आपण त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहेच. आणि त्याचबरोबर फुटबॉलचं मैदान सुद्धा त्या ठिकाणी आहे. मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी फुटबॉल खेळलेलो आहे. दुर्दैवाने मैदान हे मोठं होतं, हे अतिक्रमण झाल्यामुळं. आणि जी आमच्या ताब्यात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात जेवढी जमीन आहे, जेवढं मैदान आहे, तेवढ्यावर आपण अतिक्रमण होऊन दिलं नाही. शेवटी आपण भिंत बांधली आणि ते अतिक्रमण आपण रोखलं. हे जर मोकळत राहिलं असतं तर ते
तिथं मैदानच शिल्लक राहिलं नसतं. केवळ फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात असल्यामुळे आज ते खेळाचं मैदान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. स्टेडियमचा त्या ठिकाणी उल्लेख केला गेला. आम्ही सुद्धा स्टेडियमचा त्या ठिकाणी बांधण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काही पायऱ्या काढून स्टेडियम करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार केलेला आहे. परंतु दोनच मैदानं ही हॉकीची आणि फुटबॉलची कशी तरी त्या ठिकाणी बसतात. आणि आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त त्या ठिकाणी खेळ हा खेळला जावा. शाळेचे 5,500 मुलं मुली, त्यांची पीटीचे तास, याचा विचार केला तर दिवसभर त्या मैदानावरती काही ना काही ऍक्टिव्हिटी सातत्याने चालू असलेली आपल्याला दिसेल. हे मैदान असं आपल्याला कधी मुला मुलींशिवाय खेळतानाच आपल्याला दिसतील, त्याच्याशिवाय ते कधीच तुम्हाला मोकळं दिसणार. आणि त्या ठिकाणी आपण जर चांगले खेळाडू असतील, हॉकी खेळाडू असतील, फुटबॉल खेळाडू असतील, बाहेरचे सुद्धा येऊन आमच्या मुलांमुलीबरोबर खेळतात. उलटा त्याचा फायदाच होतो. त्यांनाही कधी खेळायला जर येणार असतील आणि आमच्या मुलांमुलीबरोबर खेळणार असतील तर त्यांना कधीच बंधन घातलेलं नाही. पण ते जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण हॉकीपटू आणि फुटबॉलपटू निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्या मैदानाचा वापर करतोय, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या माध्यमातून अनेक हॉकीपटू, फुटबॉलपटू निर्माण झालेले होत आहेत. आज फलटणच्या अनेक संघ महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा विजेते संघ आहेत. मुलींचे संघ विजेते आहेत. फुटबॉलचे सुद्धा संघ आज फलटणचे विजेते म्हणून अनेक ठिकाणी. हे मैदान असं आपल्याला कधी मुला मुलींशिवाय खेळतानाच आपल्याला दिसतील, त्याच्याशिवाय ते कधीच तुम्हाला मोकळं दिसणार. आणि त्या ठिकाणी आपण जर चांगले खेळाडू असतील, हॉकी खेळाडू असतील, फुटबॉल खेळाडू असतील, बाहेरचे सुद्धा येऊन आमच्या मुलांमुलीबरोबर खेळतात. उलटा त्याचा फायदाच होतो. त्यांनाही कधी खेळायला जर येणार असतील आणि आमच्या मुलांमुलीबरोबर खेळणार असतील तर त्यांना कधीच बंधन घातलेलं नाही. पण ते जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण हॉकीपटू आणि फुटबॉलपटू निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्या मैदानाचा वापर करतोय, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या माध्यमातून अनेक हॉकीपटू, फुटबॉलपटू निर्माण झालेले होत आहेत. आज फलटणच्या अनेक संघ महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा विजेते संघ आहेत. मुलींचे संघ विजेते आहेत. फुटबॉलचे सुद्धा संघ आज फलटणचे विजेते म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचीही माहिती मी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. आणि पूर्णपणे शाळेच्या मुलामुलींसाठी 5,500 म्हणजे किती मोठी संख्या आहे, याच्याकरताच या मैदानाचा वापर होतो. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी या मैदानाचा वापर होत नाही. आणि आज जर आपण पाहिलं असेल, या अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे. आपण आत वाहनं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन देत नाही की मैदान खराब होऊ नये. आणि अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी मैदान तयार करून हे दोन्ही खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. ॲस्ट्रोटर्फसाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. हॉकीसाठी, ॲस्ट्रोटर्फसाठी सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणजे फलटण शहराच्या क्रीडा संस्कृतीमध्ये मुदोजी हायस्कूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही योगदान देता येते ते आतापर्यंत दिलेलं आहे. आणि ह्याच्यात वाढ करण्याच्या दृष्टीने सुद्धा सातत्याने प्रयत्न होत असताना आपल्याला दिसतील. आणि तिथं खेळणारी मुलं सर्वांची आहेत, सर्व जाती धर्माची आहेत. तिथं कोणालाही कुठल्याही प्रकारचा कशाचाही भेदभाव न करता सर्वच मुलं त्या ठिकाणी जवळपास फलटणमधली खेळत असतात. आणि त्यातून अत्यंत चांगल्या प्रकारची क्रीडा संस्कृती फलटणची उभी राहिलेली आहे. त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कमींच्या माध्यमातून स्वच्छतागृह सुद्धा बांधण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी जिमची सुद्धा सोय केलेली आहे. ह्या सर्व सोयी ज्या उपलब्ध केल्या आहेत त्या आपल्या मुलांसाठीच केलेल्या आहेत. बाहेरच्या इथं विषयच येत नाही. जे फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुदोजी हायस्कूलचे 5,500 पेक्षा अधिक मुलं मुली शिकत आहेत, जी फलटण मधलीच आहेत. सर्वच त्या ठिकाणी जाती धर्माची, सर्वच राजकीय प्रवाहातली सर्वच त्या ठिकाणी शिकलेली आहेत. तुमच्यापैकी सुद्धा बरेचसे जण त्या ठिकाणी शिकलेले असतील. आणि सर्वांनाच त्या ठिकाणी खेळायची मुभा आहे आणि खेळायला त्या ठिकाणी स्वातंत्र्य. आणि अत्यंत उत्तमपैकी ह्या मैदानाचा वापर हा क्रीडा क्षेत्रासाठीच, क्रीडेच्या विकासासाठीच केला जातो. त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी केला जात नाही. आता सवंग राजकीय लोकप्रियतेसाठी कुणी काही येऊन त्या ठिकाणी सांगत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच मला सांगायचे की हे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात आहे. 2047 पर्यंत आमच्याकडे त्याचा भाडेपट्टा आहे. आणि आम्ही आमच्या मुलांसाठी आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कुणी चांगले खेळाडू खेळायला येत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी थांबवण्याचा कधीच फलटण एज्युकेशन सोसायटीने विचार केलेला नाही. हे क्रीडेसाठीच वापरलं जाईल आणि फलटणची क्रीडा संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनेच त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील.
एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. त्यामुळं कुणी येऊन काही सांगत जरी असलं तरी हे पलटण एज्युकेशन सोसायटीच्या मोदूजी हायस्कूलची स्थापना झाल्यापासून हे ताब्यातलं मैदान आहे आणि वेळोवेळी सरकारने त्याला त्याच्या भाडेवाढीला नूतनीकरण केलेलं आहे आणि आत्ताही आमच्याकडे 2047 पर्यंतचा भाडेपट्टा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कुणी काही सांगत असेल त्यावर विश्वास न ठेवता आम्ही जो आमचा ह्या मैदानाचा क्रीडा क्षेत्रासाठीच वापर करण्याचा तो उद्देश आहे तोच आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.